जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ नगरपालिकेत भुसावळमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार आहे त्यावरही आपण एक नजर टाकूया। अगदी आपण बघतोय भुसावळमध्ये रजनी सावकारे भाजप संभाव्य नगराध्यक्ष आहेत। रजनी सावकारे या संभाव्य नगराध्यक्ष आहेत। भुसावळमध्ये आपण बघतोय रजनी सावकारे या संभाव्य नगराध्यक्ष इथं आहेत होतील असं दिसतंय। तर सत्ता नेमकी कोणाची ते देखील आपण पाहणार आहोत। प्राची, तर आपण पाहतोय भाजपचे 35 नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ शकतात, त्यामुळे संभाव्य सत्ता ही देखील भाजपची असणार आहे। तर आपण पाहतोय भुसावळमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते, संभाव्य सत्ता ही भाजपची असू शकते, कारण 35 नगरसेवक हे भाजपचे निवडून येऊ शकतात। तर या संपूर्ण भुसावळमध्ये आपण बघतोय की विनोद सुरवडे यांनी कशा पद्धतीने इथं राजकीय अंदाज जो होता आणि कशा पद्धतीने काय या संपूर्ण निवडणुकीमध्ये अंदाज वर्तवलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत। काय नेमकी गणित होती? गेल्या 20 वर्षांमध्ये आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या विकासाच्या जोरावरती ही निवडणूक लढवली जात आहे। एकंदरीतच पाहता आमदार संजय सावकारे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यामुळे आमदार संजय सावकारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। परंतु केलेल्या विकास कामाच्या जोरावर रजनी सावकारे या राष्ट्रवादीच्या गायत्री बंगाळे यांना सरस ठरतील। एकंदरीतच पाहता रजनी सावकारे या बहुमताच्या जोरावरती नगराध्यक्षपद हे काबीज करतील अशी चर्चा जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे।